घरासमोरील कुत्र्याला हाडहाड असे म्हणल्याचा राग आल्याने तिघा भावांनी मिळून रामकिसन गागरे व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करून लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे दिनांक 19 मे रोजी दुपारी घडली. रामकिसन दगडू गागरे वय 65 वर्ष, राहणार कानडगाव, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 19 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रामकिसन गागरे हे त्यांच्या घरासमोरील कुत्र्याला हाड हाड असे म्हणाले. त्याचवेळी घरासमोरील रस्त्यावरून जाणारा आरोपी संकेत लोंढे हा रामकिसन गागरे यांना म्हणाला की तू मला हाड हाड कसे काय बोलला असे म्हणून त्याने अरेरावी करून शिवीगाळ केली. तेव्हा रामकिसन गागरे त्यास म्हणाले की मी माझ्या घरासमोर कुत्रा आल्याने त्याला हाडहाड असे बोललो होतो, मी तुला काहीही बोललो नाही. तेव्हा आरोपी संकेत याने त्याच्या दोन भावांना तिथं बोलावून घेतले. तेव्हा आरोपींनी रामकिसन गागरे व त्यांच्या कुटुंबियांना वाईट वाईट शिवीगाळ करून लोखंडी पाईप, लाकडी दांडा व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुम्ही जर पुन्हा आमच्या नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर आरोपींनी गागरे यांच्या मोटरसायकलवर दगड मारून नुकसान केले. रामकिसन दगडू गागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संकेत पाटील साहेब लोंढे, प्रकाश रघुनाथ लोंढे, विजय प्रकाश लोंढे सर्व राहणार कानडगाव, तालुका राहुरी या तिघांवर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सतीश फुलसौंदर सह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.